हिवाळा सुरू झाला की शरीराला हवं असतं काहीतरी गरमागरम. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पारंपरिक महाराष्ट्रीयन शेंगोळे रेसिपी. घरगुती सोपी, हेल्दी आणि खूपच चविष्ट. ही रेसिपी म्हणजे फक्त पदार्थ नाही, तर घरचा उबदारपणा आहे. थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवणारी आणि पूर्ण कुटुंबाला आवडणारी पारंपरिक चव. शेंगुळ्याची रेसिपी. सर्वात अगोदर आपण पेस्ट तयार करून घेणे. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरे हे सर्व साहित्य ॲड करून त्याची हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेणार. त्यानंतर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ, ओवा, जिरे, हळद, मीठ, मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट पाणी टाकून व्यवस्थित मळून घेणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेतलं गोळा तयार करून घ्यायचा आहे. ही शेंगोळ्याची भाजी शेंगोळे चवीला खूपच छान लागतात. सर्दी खोकला जरी असला तरी आपल्या सर्दी खोकल्यामध्ये आराम देणारी ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी पूर्णपणे प्रॉपर बघायची आहे तर माझ्या चॅनलवर व्हिजिट करा. तिथे तुम्हाला फुल रेसिपी बघायला मिळेल आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले तिथे टिप्स देखील ही बघायला मिळेल. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून आणि चॅनलला सपोर्ट करा. अशा पद्धतीने छान छान नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यानंतर सर्वात प्रथम आपण सर्व व्यवस्थित साहित्य यासाठी लागणार बघितलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण शेंगोळे तयार करून घेणार आहोत. ही खरंच चवीला अप्रतिम लागते. त्यानंतर हे बघा, आपले सर्व अशा पद्धतीने व्यवस्थित आपण शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने फोडणीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. जिरे, फोडणीसाठी तेल, त्यानंतर हिरवी मिरचीचं पेस्ट, त्यानंतर हिंग, लाल मिरची पावडर हे सर्व साहित्य आपण फोडणीसाठी करणार आहोत. तेलामध्ये जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर हिंग ॲड करा. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करा, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, त्यानंतर पाणी ॲड करून व्यवस्थित उकळून घ्या. अशा पद्धतीने चवीनुसार मीठ ॲड करून बघून आपण व्यवस्थित उकळी आल्याच्यानंतर आपण हे शेंगोळे यामध्ये ॲड करायचे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून भन्नाट आपली ही रेसिपी तयार झालेली. तर बघितली मैत्रिणींनो, तर वाट कसली बघतात, लवकरात लवकर सबस्क्राईब करा.